नमस्कार आणि गुड मॉर्निंग सर्वांना आणि वेलकम टू आवर 7th व्लॉग आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिले तर हॅपी फादर्स डे तुम्हा सर्वांना, जे आपल्या मुलांसाठी मेहनत करतायत खूप आणि जे खूप म्हणजे आयुष्यामध्ये खूप त्यांनी स्ट्रगल केलंय. त्यांना म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आपल्या फॅमिलीच्या बेटरमेंटसाठी त्यांनी केलं एवढं. ते आपले फादर्स. सो मी सर्व डॅड लोकांना हॅपी फादर्स डे विश करतोय. आणि मी आज थोडंसं काहीतरी पप्पांसाठी काहीतरी प्लॅन करतो. घरात थोडं डेकोरेशन करणार आहे आणि त्यांना थोडं सरप्राईज देऊया आपण. सो स्टे ट्यून विथ मी आणि बघत राहा आजचा व्लॉग. हॅलो! तर आता आज फादर्स डे आहे आणि आपल्याला माहितीच आहे, की आजचा डे हा खूप स्पेशल असतो आपल्या फादर्ससाठी. आणि मी ॲक्चुअली असं सिंपल एक प्लॅन केलंय, की घरामध्ये थोडं डेकोरेशन करणार, थोडं इकडे प्रॉप्स लावणार आणि मी ॲक्चुअली हे आपलं पार्टी पॉप्स पण आणले आणि ग्रीटिंग कार्ड आणि केकही ऑर्डर केले. तर मी असं होतं, की छोटंसं काहीतरी घरी प्लॅन करणार, बट डॅडला थोडं मेमोरेबल काहीतरी थोडं. आणि कधी असं केलं नाहीये. हे फर्स्ट टाईम मी करतो असं. बट या डॅड आय लव्ह यू आणि मी तुम्हाला खूप प्रेम करतो आणि या मी तुम्हाला खूप मानतोही, की तुम्ही मला नेहमी चांगलं गाईड केलेलं लाईफमध्ये. आणि थँक सो मच फॉर एव्हरीथिंग तुम्ही केलंय त्यासाठी. बघत राहूया आता कसं डेकोरेशन करतो मी ते तुम्ही जरा बघत राहा. तर तुम्ही बघू शकता हे पाठीमागे आपण प्रॉप बॅनर हे लावलेलं आहे आता. आणि आय नो छोटासा डेकोरेशन आहे, बट फीलिंग इम्पॉर्टंट आहे. तर आता पप्पा बाहेर उभे आहेत आणि ते जस्ट आल्यात ते आता एका कामावरनं. सो आता त्याला आपण सरप्राईज करूया. ओके, सो बी विथ मी. तुम्हाला तिघांना हॅपी फादर्स डे. थँक्यू व्हेरी मच. आशीर्वाद आहे तुम्हाला. गॉड ब्लेस यू. येस 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 येस. आता आपण केक कट करून घेऊया. तुमच्यासाठी स्पेशली केक मागवलाय आपण. हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे टू यू. थँक्यू. हॅपी फादर्स डे. थँक्यू. फादर्स डे. थँक्यू. आज जास्त हॅपी फादर्स डे. त्यांच्या लाडक्या ह्याच्याकडनं गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस थँक्यू यू. सो मच. आय होप सो की तुम्ही आजचा हा व्लॉग खूप एन्जॉय केला असणार. छोटासा व्लॉग होता आजचा हा, बट फादर डे निमित्त हा व्लॉग तर नक्की मला करायचंच होतं. कारण की हे छोटे-छोटे मोमेंट्स आपल्या लाईफमध्ये नेहमी आपल्याला लक्षात येतात पुढे आणि हेच मोमेंट खूप चेरिश करायलाही खूप चांगले वाटतात. आणि अशा प्रकारे मी माझ्या काकांना, माझ्या छोट्या काकांना सर्वांना इन्व्हाईट केलं होतं आणि तसं फादर डे सेलिब्रेट केलं आणि खूप आवडलं. त्यांचे चांगलं-चांगलं त्यांच्याकडनं समजून घेतलं, की पुढे आयुष्यामध्ये कसं प्रोग्रेस केलं पाहिजे आणि कसं आपलं पुढचं स्टेप्स घेतले पाहिजेत. आणि नक्की मी तुम्हालाही सांगेन, की तुमचे पॅरेंट्स ही खूप मेहनत करतायत, तर डेफिनेटली तुम्ही त्यांचा सपोर्ट करा. आय नो की आपण जेव्हा छोटे असतो तेव्हा आपल्याला पॅरेंट्स ओरडतात किंवा ते आपल्याला काही गोष्टीपासून ते करण्यापासून ते थांबवतात. बट त्याच्या पाठी जे त्यांची जी म्हणजे भावना असते हे आपण कधी समजत नाही. कारण की मुलं नेहमी आपल्या मनाचं करायला बघतात. बट या या एजमध्ये किंवा या टाईमामध्ये आम्हाला कळतंय, की डेफिनेटली त्यांनी काहीतरी आमच्यासाठी इमॅजिन केलं होतं लाईफमध्ये म्हणून हे सगळ्या गोष्टी घडत गेले. आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला नेहमी कधी-कधी रिस्ट्रिक्शन टाकले किंवा काही गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला कधी असं हां किंवा नाही असे बोलत गेले. कारण की त्यांना माहिती आहे की त्याच्या पाठी काय चुकीचं असू शकतं किंवा काय चांगलं होऊ शकतं. सो मुलांनो बिलकुल पण म्हणजे असं वाईट वाटून घेऊ नका. युअर फादर लव्ह यू अ लॉट आणि ते खूप चांगले आहेत आणि डेफिनेटली की तुम्ही एन्जॉय करा आपल्या पॅरेंट्स सोबत. हे मोमेंट्स आपल्याला लाईफमध्ये कधी परत भेटतील आय डोंट नो, बट हे छोटे-छोटे मोमेंट्स खूप एन्जॉय करा. अँड स्टे ब्लेस्ड अँड हॅपी फादर्स डे टू ऑल द फादर आउट देअर. यू आर द बेस्ट.